हा येईलच ती. बायको स्वा इथं न पोचण्यामाग जर का तू आगावपणा केला असेल ना यात, तर मग तू हाय आणि मी हाय. ते मी जाऊन बघून होतो नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. हं? येतो लगेच. अभि मी येऊ का तुझ्या बरोबर? अरे नाही मी पटकन येतो, त्या अर्ध्या रस्त्यात आल्या पण असतील. तू चहा वगैरे घे ना. हं? येतो मी लगेच. आई बघ जरा. हां आलोच मी. येईल तो अरे सुहा येईलच, तयारी चालूच आहे ना. बस ना. हा, नाही ठीक आहे, मी जरा एक कॉल करून आलो. हो. काही चहा कॉफी काही? नको नको. प्लीज प्लीज कोणी रिक्षा थांबवू नका प्लीज. मीनाक्षी चल, आपल्याकडे 15च मिनिटं आहेत. अगं दादा, गणेश गल्लीतून घ्या, तिथून आपल्याला ट्रॅफिक नाही लागणार प्लीज. बायको जर का आपला साखरपुडा होऊ नये म्हणून जर का शानपणा केला असेल ना, तर या परांजपे कुटुंबाची राहिलेली 4 टाळकी आहे ना, त्यांची मुंडकी कापून याच बांगल्याच्या 4 दिशेला तोरण बांधणारा विक्रमराजे शिर्के. ताई मी खरंच रिक्षा गणेश गल्लीमधून घेऊ ना? दादा, मी तुम्हाला मगाशीच म्हंटल ना. अहो पण कधी कधी ट्रॅफिक गणेश गल्लीमधून खूप जाम असतं ताई. आमच्यासाठी तोच एक शॉर्टकट आहे. आम्ही तिथून गेलो तरच वेळेत पोहोचू. प्लीज तुम्ही गणेश गल्लीतून रिक्षा घ्या. हो ताई बरं. देवा प्लीज प्लीज सुहाचं भविष्य वाचव. काहीतरी घडू दे आणि अजून थोडा उशीर होऊ दे. दादा प्लीज लवकर चला ना. हो ताई चाललोय. हो हे भाऊ घे ना मागे पुढे. ओ एवढी मोठी गाडी कशी जाणार मागे? अरे यार, तुम्ही इकडून घ्या, डाव्या साईडने घ्या.
दादा जरा टेम्पो मागे घ्या ना प्लीज. हो मागे गाडी आहेत, मी नाही घेऊ शकत आहे. दादा प्लीज ट्राय करा ना. हो एवढी मोठी गाडी कशी जाणार मागे? आत्याई हं? 4:20 झालेत. सोहा आणि मीनाक्षी वहिनी अजून आल्या नाहीत. सोहाला आल्या आल्या पूजेला बसावं लागेल. फार उशीर करू नका. हो हो. आत्याई हं. मीनाक्षी वहिनींनी पुन्हा काही असं नाही नाही तेजस, तू तसं काही मनातही आणू नकोस. अरे कुठेतरी अडकले असतील, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. हो आणि आता अभि गेलाच आहे ना आणायला, तो घेऊनच येईल त्यांना. तू उभा का असा? बस बस ना. बस. मीनाक्षी चल उतर. अगं पण नाही उतर. मीनाक्षी निघूया आपण इथून. सोहा अगं कुठे जाणार आहेस तू? हे बघ ट्रॅफिक किती जाम झालेलं आहे, तुला घरी जायला उशीर होईल. आपण रिक्षात बसू, ट्रॅफिक सुटल्यावर लवकर पोहोचू घरी. नाही नाही तुला दिसतं ना किती ट्रॅफिक लागलंय. आपण एक काम करूया, आपण चालत जाऊया. सोहा अगं, हे बघ तू थांब, मी जाते. सोहा दादा, सोहा 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 थांब. अभि अरे एकटाच आलास का? त्या दोघी कुठे आहेत? मी कॉलेजमध्ये चौकशी केली तेव्हा त्या ऑलरेडी तिकडनं निघाल्या होत्या. अरे पण कॉलेजमधनं निघाल्यात तर इथे का नाही पोहोचले अजून? तेच काही कळत नाहीये. फोनही स्विच ऑफ लागतोय दोघींचा. बायको तू बघच आता, तुझ्या डोळ्यासमोर आपण समद्यांचेच मुर्दे पाडणार आहे. सोहा, सोहा अगं काय? हा मीनाक्षी इतका उशीर कुठे होता तुम्ही? आता तुम्हाला किती उशीर झाला हा? साखरपुड्याचा मुहूर्त टळून गेला. सोहा, अभि अभि तिला धरून पाणी आणते. मीनाक्षी तुला काही कळतं की नाही? ती एक कामात अडकली होती. पण तुला तरी वेळेचं काही भान आहे की नाही? वेळेवर यायला नको तू? आत्या हो ट्रॅफिक लागलं आम्हाला. पाणी घे. पाणी घे, पाणी घे. सोहा पाणी घे. सोहा सोहा आधी इथे बस. तू चल इथे. हा, इथे ये. सोहा ये इथे बस आधी. बस बस आणि पाणी पी. पाणी पी आधी. पाणी पी.
सावकाश. बरे ए सोहा. तुम्ही काळजी घ्या जरा, काळजी घ्यायची. मी आता निघतो बरं. गुरुजी सोहा, रडू नकोस. तेजस एवढी धावपळ करूनही मी वेळेत नाही पोहोचू शकले. तेव्हा थँक्स. तू साखरपुडा थांबवलास. मला असं वाटतंय की ह्या बाबतीत विक्रमला माझा संशयही आला नसेल. काय झालं मीनाक्षी? कुठे काय हो, काही नाही. मी बाहेर येतच होते पण जरा दमले होते म्हणून आत येऊन बसले. तर मला सांग, नेमकं काय घडलं म्हणून तुम्हाला उशीर झाला? आणि जे काही सांगशील ते खरं खरं सांग, काही लपवू नकोस माझ्यापासून. अभि अहो, यात काय लपवण्यासारखं आहे? तुम्ही हवं तर सोहाला विचारू शकता. ठीक आहे, माझ्या डोक्यात उगाच भलते असेल ते विचार येत होते. आय एम सॉरी. सोहा, रडू नकोस. अहो पण बरं प्रमिलाताई, मी आता निघतो. तुम्ही सगळे आवरावरी करून ठेवा बरं. गुरुजी, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बरं बोला की मग. नाही, त्याच्यासाठी तुम्ही इथं असणं गरजेचं आहे म्हणून थांबवलं. बरं. अभिलाही बोलवता तुम्ही? हो बोलत. अभि, अभि बाहेर ये. तेजसला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हा आलो आत्याई. चल तू पण ये. हॅलो, कोण बोलतंय? विक्रम, तुम्ही आता काहीही केलत ना तरी हा साखरपुडा आता होऊ शकत नाही. नाही रॉंग नंबर. हा ठीक.
तेजस, काय झालं? मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय, त्याच्यासाठी म्हटलं बोलून. कसं आहे, मी जरी फ्रान्सला राहत असलो तरी बेसिकली आय एम एन इंडियन. पत्रिका, भविष्य, मुहूर्त या गोष्टी मी मानत नसलो तरी मी त्याचा आदर करतो. त्याच संदर्भात एक गोष्ट तुम्हाला सांगायची. म्हणजे एक जोडपं होतं, त्यांना अरेंज मॅरेज करायचं होतं म्हणून पहिल्यांदाच भेटले होते. भेटता क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर त्यांच्या पत्रिका जुळवण्याचा कार्यक्रम झाला. यांच्यासारखेच एक गुरुजी होते. त्यांनी सांगितलं की लग्न जर का झालं तर 1 महिन्याच्या आत मुलगा स्वर्गवासी होईल. त्यांच्या घरच्यांनी मग लग्नासाठी नकार दिला. मग पुढे काय झालं? पुढे जाऊन त्यांनी लग्न केलं. 30 वर्ष संसार केला. अजूनही सुखात करतायत. नंतर त्यांना एक गोंडस बाळही झालं आणि त्याचं नाव त्यांनी ठेवलं तेजस. होय, ही माझ्याच आईबाबांची स्टोरी आहे. आत्या, कसं आहे, मी तुमचा खूप रिस्पेक्ट करतो. म्हणजे मी तुम्हाला आईप्रमाणेच मानतो. कपल गोल्स म्हटले की म्हणजे जे एकमेकांवर प्रेम करतात त्यांनी एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा प्रत्येक क्षण हा मुहूर्तच असतो असं मला वाटतं. आणि तुम्ही सगळे सोहाच्या आणि माझ्या खऱ्या प्रेमाचे साक्षीदार आहातच. हो ना वहिनी? मुहूर्त नाही म्हणून साखरपुडा. अहो, मला माहिती आहे आमचा तेजस तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखी ठेवेल. अहो, मग मुहूर्त कुठलाही असला तरी काय? यस यस. अहो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, आमच्या दोघांसाठी आता ही डॉटरच आहे. बरं गुरुजी, मला सांगा, आजचा दिवस हा शुभ आहे ना? हो, आहे की. दिवस जर शुभ असेल तर माझ्या मते मुहूर्ताचा काही संबंध येत नाही, हे माझं मत आहे. पण तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा. मीनाक्षी वहिनी, तुमचे जर का सगळे गैरसमज दूर झाले असतील माझ्याबद्दलचे, मला एक गोष्ट सांगा, आज साखरपुडा झाला तर काही प्रॉब्लेम आहे? मला कोणालाही फोर्स करायचं नाहीये. मला फक्त तुमचं मत जाणून घ्यायचं होतं. आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. मॉम डॅड, चला.
थांब तेजस. एक मिनिट.